जसं की आपल्याकडे तुम्हाला त्याचा फक्त पाहायचा आहे, अभ्यास करायचा नाही. अभ्यास करायचा असं नाही बरं का, करायचं आहे तुम्हाला. ओके. आता टेलवाइंड सीएसएस रिॲक्ट मध्ये कनेक्ट कशी करायची. आता आपल्याला माहिती आहे HTML फाईलला कनेक्ट कशी करायची. तिकडनं URL आणायची स्क्रिप्टची आणि पेस्ट करायची आपल्या हेड टॅग मध्ये. झाली कनेक्ट. ओके. आता रिॲक्ट मध्ये टेलवाइंड सीएसएस ला कशी कनेक्ट करायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी जातो इथे, प्रोजेक्ट क्लोज केला, CMD बंद केली, ब्राउझर मधला जो प्रोजेक्ट रन होत होता त्याला मी स्टॉप केलं. त्यानंतर मी आलो E to Z 56 रिॲक्ट मध्ये. ऍड्रेस बार वर क्लिक करून अख्खा पाथ रिमूव्ह केला आणि राईट करतो मी इथे CMD आणि एंटर बटनावर जसं मी क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली आणि इथे मी कमांड टाकला, npm create with @latest demo 0.4. ठीक आहे, 04. रिॲक्ट सिलेक्ट केलं, दॅन जावास्क्रिप्ट, दॅन एंटर एंटर एंटर. सॅम्पल कोड आहे, नुसता पाहायचा तुम्ही आणि घरी गेल्यानंतर ट्राय करायची एकदा. जसं की डॉक्टर सांगतो, संध्याकाळी एकदा गोळी घ्यायची आणि दिवस. ठीक आहे, त्याच प्रकारे आपण. ओके. प्रोजेक्ट क्रिएट झाला, Ctrl+C CD डेमो 0 एंटर केलं. त्यानंतर कोड पेस्ट डॉट याने VS कोड ओपन होणार. VS कोड ओपन झाल्यानंतर CMD मध्ये आलो, प्रोजेक्ट मला रन करायचा, npm रन. एंटर बटनावर मी क्लिक केलं. जसं मला माहिती आहे एक URL भेटेल आणि त्या URL ला गेल्यानंतर मला त्या प्रोजेक्टचा आउटपुट शो होईल. झाला इथे आउटपुट शो. ओके. VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर SRC फोल्डरच्या आतमध्ये एक app.jss नावाची फाईल आहे, त्यामधला सगळा कोड रिमूव्ह केला आणि त्यामध्ये एक फंक्शन बेस मी काय करतो इथे कंपोनंट राईट करतो. जसं की तो कंपोनंट काय करतोय की आपल्यासाठी एक रिटर्न करतोय एम्प्टी टॅग मध्ये. त्याला एम्प्टी टॅगला म्हणतात फ्रेगमेंट आणि फ्रेगमेंटच्या आतमध्ये H1 आणि H1 मध्ये मी राईट करतो टेलवाइंड CSS डेमो. आणि जो हा कंपोनंट बनवलाय, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर काय राईट करणार इथे, एक्सपोर्ट डिफॉल्ट, एक्सपोर्ट डिफॉल्ट, अरे काहीतरी स्पेलिंग चुकते ना, मला पण ते सजेशनची सवय लागते. डिफॉल्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, टेलवाइंड डेमो आला इथे. किंवा जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, टेलवाइंड कनेक्ट टू रिॲक्ट JS. ओके. त्यानंतर app.css मधून CSS रिमूव्ह केली आणि index.css मधून CSS रिमूव्ह केली. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, नॉर्मल आपल्याला H1 शो झाला इथे. तर आपल्याला आता करायची टेलवाइंड CSS कनेक्ट. काय करायचे, कनेक्ट. कनेक्ट करण्यासाठी काय करायचं माहितीये, काय करायची की गो टू गुगल अँड सर्च tailwindcss.com. ठीक आहे, त्यांनी सांगितलंय गुगलला जा आणि गुगलला गेल्यानंतर तिथे मला फोन करा आणि तिथे सांगा tailwindcss.com असं सर्च करा. tailwindcss.com असं काहीतरी आपण सर्च केलं. जसं आपण tailwindcss.com सर्च केलं तर आपल्या पुढे एक असा प्रकारचा इंटरफेस ओपन झाला. ओके. तिथे एक बटन दिसतंय सर्वांना, काय बटनचं नाव आहे, गेट स्टार्ट. त्या बटनावर क्लिक करा. केलं क्लिक आणि बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय एक गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड CSS. त्याच्या खाली इथे दिसतंय, ठीक आहे, अरे ठीक आहे, प्ले सीडीन वर गेलो तर आपण इथे HTML साठी करतो. ओके. आणि इथे युजिंग वीट आहे, युजिंग वीट. आणि इथे बघा स्टेप दिलेत आपल्याला,
किती स्टेप आहेत? 6 स्टेप. किती आहेत? ह्या 6 स्टेप आपल्याला फॉलो करायचे. कोणत्या? 6 स्टेप. जसं की स्टेप 1 npm create with @latest my project. आपण ही कमांड टाकली का नाही? टाकली. त्यानंतर cd प्रोजेक्ट नेम टाकली कमांड. म्हणजे आपला जो काही स्टेप 1 आहे कंप्लीट आहे, ऑलरेडी कंप्लीट आहे. नेक्स्ट स्टेप इथे काय सांगितलं? इन्स्टॉल टेलवाइंड npm install tailwind @tailwind css/y. ही कमांड केली कारण जस्ट इथे एक बटन दिसेल त्याच्यावर कॉपी करायची, cmd मध्ये यायचं, कंट्रोल C करा एकदा म्हणजे सर्व्हर तुमचा स्टॉप. वाय करा आणि ती कमांड पेस्ट करा. जशी कमांड पेस्ट करता थोडासा टाइम घेईल, इथे आपण थोडासा वेट करणार आहोत. ठीक आहे. ही कमांड टाकताना तुमच्या पीसीला नेटवर्क कनेक्ट असणे गरजेचं आहे बरं का. कमांड टाकली आपण. हे इथे काहीतरी दिसतंय 10 पॅकेज आहेत लुकिंग फॉर काहीतरी असं आलंय. ठीक आहे. ही कमांड टाकल्यानंतर काहीच नाही करायचं, जस्ट असंच राहते. ओके. नेक्स्ट स्टेप कंप्लीट. स्टेप 1 कंप्लीट आहे. स्टेप 2 कंप्लीट. आता स्टेप 3 करेल. आलो स्टार्ट करेल आणि इथे काय सांगितलंय बघा, कॉन्फिगर द वाईट प्लगिंग. काही समजलं नाही आम्हाला. समजलंय का? नाही समजलं. ऍड म्हणजे काय? काहीतरी ऍड करा. कुठे? @tailwind css white प्लगिंग युअर वाईट कॉन्फिग. आणि इथे काय सांगितलंय बघा, white.config.ts फाईल मध्ये आम्ही ही हायलाइट लाईन केलं. त्या लाईन काय करा तुम्ही? ऍड करा. इथे सांगितलं ना ऍड द काहीतरी करा. कोणत्या फाईल मध्ये? white.config.ts. ठीक आहे. आपल्याकडे आहे का अशी नावाची फाईल? आलो मी इथे. दिसते का तुम्हाला? white.config. आदित्य दिसते का नाही? दिसते. इथे बघा लास्ट मध्ये whit.config.js नावाची फाईल आहे आणि त्या फाईल मध्ये एकदा मी क्लिक करतो. आलो या फाईल मध्ये आणि त्यांनी सांगितलंय, इकडे आलो आणि त्या फाईल मध्ये ह्या 2 लाईनी ऍड करा. किती? हे 2 नंबरची लाईन आहे. सावकाश कॉपी केली मी, VS कोड मध्ये आलो आणि तिसऱ्या लाईनला ती लाईन पेस्ट केली. त्यानंतर त्यांनी अजून किती एक लाईन सांगितली, tailwind.cs. tailwind cs कुठे टाकायची? प्लगिंगच्या आतमध्ये एक स्क्वेअर ब्रॅकेट असेल, त्याच्या आतमध्ये ही लाईन तुम्ही काय करा? ऍड करा. कॉपी केली, इथे आलो आणि प्लगिंगच्या आतमध्ये एक ॲरे आहे, त्या ॲरेच्या आतमध्ये रिॲक्ट, जस्ट त्याच्यापुढे कोमा द्या आणि ती लाईन कॉपी करा. झालं. दोन्ही कमांड कॉपी पेस्ट. म्हणजे आपल्या 3rd स्टेप काय झाली ते. आता जाऊ 4th स्टेप कडे. 4th स्टेप मध्ये काय आहे बघा, import tailwind css. add an import to your css file then import tailwind css. म्हणजे हे काय म्हणतात, जी ही लाईन आहे ना, ती लाईन ऍड करा तुमच्या CSS फाईल मध्ये. मी इथून कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर मी बघतो माझ्याकडे CSS फाईल आहेत का? आहेत. किती आहेत माझ्याकडे? एक आहे app.css आणि सेकंड आहे ती फाईल कुठे करायची माहिती? index.css. कुठे? पेस्ट. झाली. इथे कोड मध्ये आलो. स्टेप 4 कंप्लीट. आता स्टेप 5 कडे जाऊ. इथे काय सांगितलं? npm रन. म्हणजे काय होतं? ह्यानी प्रोजेक्ट रन होतो. ओके. कमांड कॉपी केली, CMD मध्ये आलो आणि ती कमांड टाकली. आपला प्रोजेक्ट रन झाला, आपलं काम भागलं की परत त्या वेबसाईटला जायचंच नाही. बस प्रोजेक्ट रन झाला. आउटपुट पेजला जाऊ, एकदा मी चेक करतो. आउटपुट शो होत आहे. झालं इथे आउटपुट. tailwind कनेक्ट टू रिॲक्ट. पक्का? ओके. tailwind CSS कनेक्ट झाली, पण आपल्याला कसं काय माहिती कनेक्ट झाली का नाही? चेक करायची. मग चेक करण्यासाठी मी app.jss मध्ये आलो आणि जो आपण हा h1 बनवला होता, त्या h1 ला मी tailwind CSS चा एक क्लास ऍड करतो की
ह्या H1 ला मला रेड कलर द्यायचा आहे. तर त्यासाठी मी कोणता क्लास ऍड करू? ऑनलाईन मेंबर मेसेज बॉक्स मध्ये मला राईट करा. डबल टाकायचं डायरेक्टली कसं? म्हणजे आपण आधी सीएसएस करायला डबल इन्व्हर्टेड कॉमा तसं करावं लागेल. अरे टेलवाईन सीएसएस मध्ये H1 ला ठीक आहे, टेलवाईन सीएसएस मध्ये मला त्या H1 ला कलर द्यायचा आहे. कोणता? रेड कलर द्यायचा आहे. तर त्यासाठी क्लास कोणता आहे? मला ऑनलाईन मेंबर सांगा बरं. कलर डॅश कलर डॅश कोल्ड डॅश रेड पक्का काय? डेंजर. नाही ते संजीवनीने बरोबर सांगितलं आहे. आदित्य हेच आहे का? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ आहे की टेलवाईन सीएसएस ची फाईल ओपन सुद्धा नाही केली. ओके. काय आहे? टेक्स्ट रेड आणि त्याची ऑपेसिटी असते. जस्ट मी कॉपी केली आणि पुढे राईट करतो ह्या H1 ला क्लास आणि क्लास नेम अरे दुसरं झालं का? क्लास आणि कोणता क्लास? टेक्स्ट रेड डॅश 600 सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो तर माझ्या H1 चा कलर झालाय रेड. म्हणजे सक्सेसफुली माझी टेलवाईन सीएसएस काय झाली? रिएक्ट ला कनेक्ट झाली. आणि कनेक्ट झाल्यानंतर ह्याचा मी स्क्रीनशॉट घेणार, आमच्या 56 ग्रुपला येणार आणि इथे मी राईट करणार डन किंवा समजलंय काय करायचंय? ऑनलाईन मेंबर समझ रहे हो?